ड्युटीवर मी वेळेत आलोच पाहिजे. सिक्युरिटीचा एक नियम आहे साहेब, काय जिथपर्यंत रिलीवर येत नाही तिथपर्यंत मी पोस्ट सोडायची नाही. कळलं का? एखादा नातेवाईक एक्सपायर झाला, मी रिलीवर आल्याशिवाय जाणार नाही. लगेच नेणार आहेत का? हे बघा, तुम्ही म्हणत असाल पण आपण बेडची नोकरी करतो, बेडच्या नोकरीत काही भावनाहीन माणूस असतो. मी असं म्हणू नका, तर बेडची नोकरी आहे, बरोबर आहे की नाही? आपल्याला असं आहे का गेटपर गेटला मशीन बंद करून मी चाललो नाही ना. बेडच्या नोकरीमध्ये तुम्हाला आपल्या आर्मीच्या बेसवर काम चालतं, कर्तव्य पहिलं येतं, हे लक्षात घ्या. तर कोण एक्सपायर झाला तर लगेच नेणार आहेत का? नाही नेणार आहे. नंतर का तर रिलीवर अर्ध्या तासात एक तासात येतोच ना, आहे की नाही सांगा? लांबनं पाहुणे येणार त्यांच्यासाठी थांबणारच येतं, ते एक तासाने जावं, पण रिलीवर आल्याशिवाय जायचं बरोबर. त्याला मरणारा जाणारा हा जाणारच आहे, पण तुम्हाला परत उद्या तिथं पोट भरायला यायचं ना, आहे की नाही सांगा? फक्त आणि फक्त माझं कुटुंब म्हणजे ज्याचं रेशन कार्डवर नाव आहे, बरोबर. कुटुंब म्हणजे का? ज्यांचं माझ्या रेशन कार्डवर नाव आहे तिथं नो एक्सक्यूज, बरोबर ना. काका वारला मामाचं भाव वाढला ते नाही का, काकीचं कोण नाही लक्षात. ज्यावेळी आपल्यावर ही वेळ येते ना तर कोण नसतं. हा जगाचा नियम आहे सगळा, बरोबर ना. पहिलं आपलं कुटुंब बघायचं, मग नातेवाईक, मग गाव, आणि मग जिल्हा, आणि मग राज्य, आणि मग राष्ट्र. हा नियम आहे. प्रत्येकानं स्वतंत्र पाहिलं की देश ऑटोमॅटिक सुधारतो, बरोबर ना. चुकीचं सांगतोय का? बरोबर आहे. तर आता गावाकडे कोणतरी वारलं तर तुम्ही आता नाती म्हणजे लगेच पहिल्या दिवशी जाणार आहे का? नाही. मग मी कशाला मला परिधीवर बोलवून घे, मला दहाव्याला जायचं आहे ना. मग त्यावेळी मला माहिती आहे ना दहावं कधी आहे, मग मी रितसर अर्ज टाकून जाऊ शकतो. आता जाऊन मी काय मातम घरात जाऊन कशाला ते वातावरण बिघडवायचं आहेत ना. काय नको, नाही नाही माझं ते पाहुणा वारलाय, मला जायला लागेल. कुठं वारलाय? नाशिकला वारलाय. अरे काय तू आता जाणार आहेस का? काय साहेब मला सुट्टी नाही. अरे पण तू आत्ता जाणार आहेस का? तिथं नाशिकला पोहोचवणार आहेस का? तुला काय हेलिकॉप्टर येणार आहे का न्यायला? तू कार्याला जाणार ना, मातीला जाणार ना, तिसऱ्या दिवशी जाणार. आजच टाक माझा पाहुणा वारला, मी परवा नाही. हे बघा, कर्तव्याच्या पुढं नातीगोती नसतात. चंद्रची पट्ट आहे ना, बरोबर आहे का? तुम्ही गेटमध्ये काम करत आहे, तुम्हाला माहिती आहे त्याची, बरोबर आहे ना. असं नाही वाटत आहे तुम्हाला? ते इथिक्सला धरून चाललं. हा तुमचं इथलं इथं कोणाचं अवश्य झालं की, कारण तुम्ही तिथं पोचताय ना, बरोबर आहे की. पण कुठंतरी मुंबईत वारलाय म्हणून मी आता जाणार आहे का? नाही ना. आता माझे पण नातेवाईक वारतात, तुम्ही म्हणता आपल्याला दहाव्याला मी जाणार आहे. दहावं कधी येतंय असं काही वेळेला एक दिवस मागं पुढं होतं ना का, ते सहन केलं तर दाबी करतात, सांगतो ना आपल्याला माणूस. उद्या लागायचं बाबा मी दहा दिवशी एक दिवस सुट्टीवर जाऊ शकतो ना रितसर अर्ज देऊन, हा नियम लागतो. माझं हे 8:25 माझं 5 मिनटं घरी मागे पडलं, त्याच्यामुळे सकाळी मला 5 मिनटं उशीर झाला. कळलं? समजलं? तर हे जे नियम आहेत ना ते आपल्या शरीराला लावून घ्या ड्युटीला. आता बरीच लोकांची एक बोंब असते बघा, बऱ्याच लोकांची बोंब असते. माझ्याकडे सगळ्या प्रॉब्लेमला सोल्युशन आहे, फक्त करणारा इमानदारीनं करतो. उपचार सगळे आहेत, फक्त इमानदारीनं उपचार घेणारा माणूस पाहिजे. बऱ्याच लोकांची बोंब असते,
काय सकाळी जाग येत नाही आहे का? कोणाकोणाचा प्रॉब्लेम आहे ना साहेब? माझा एक उपाय सांगतो तुम्हाला आणि तो मी स्वतः फॉलो करतो बरं का. मी स्वतः फॉलो करतो. साहेबांनी पण पाहिले मागे रात्री आपण 12:30 वाजेपर्यंत मिटिंगला होतो आणि सकाळी तुम्ही सकाळी 7ला मी ट्रेनिंगला होतो. राहायला कुठं आहे किती लांब आहे 60-70 किलोमीटर लांब आहे. डॉट 6:25 त्यांच्याकडे 7च्या टायमिंगला तर 15 मिनिटं आपल्याला उठून काढून आपल्याला वेळ होतो. हा डिसिप्लिन आहे ना. 6:25 मी बाईकवर हजर होतो. टेम्परेचर होतं 11 थंडी. बाईकवर आलो. साहेब आलो होतो. हो माझ्याकडे अजून स्क्रीनशॉट असेल स्टेटसला ठेवायला असंच कळलं का? तर उपाय आहे ना हा इमानदारीनं करायचा. आता एखादा माणूस जो म्हणतोय मोरे सर तुम्ही पण ऐकून घ्या की मला सकाळी जागच येत नाही. माझं पण होतं पण माझं मेंदूला मी सांगतो तुला तू उद्या रिलॅक्स आहे रिलॅक्स हो 7 वाजता काय करतो 7 वाजताच मला जायचं. उद्या मला 7ला तिथं पोचायचं. 7ला पोचायचं म्हणजे 6ला निघायचं. 5 वाजता मला उठायला पाहिजे कारण हिटर लावायचं पाणी गरम करायचं आंघोळ करून निघायचं. 1 तास तो म्हणजे 4:30ला तर मला उठायला पाहिजे. 4:30ला माझ्या मेंदूला जाग यायलाच पाहिजे. मला आजपर्यंत मी अलार्म वाजवून उठलेलो नाही. जेव्हा माझ्या गुरुनं कुठल्या मला एक हा उपाय सांगितला त्या उपायापासून आजपर्यंत मी अलार्म वाजून उठलेलो नाही. तर मी उठून अलार्म वाजायच्या आधी बंद केलेला. फरक झाला ना. अलार्म वाजणार आहे तो अगोदरच मी अलार्म ऑफ केलेला. खूप रिअर वेळ असं झालंय की अलार्म मी जागा झाली. खूप असेल एखाद 2-4 वेळा झालं असेल. तर त्याच्यासाठी उपाय काय की झोपताना ठरवायचं उद्या सकाळी मोरे साहेब मला 5 वाजता उठायचं. किती? 5 वाजता उठायचं. जर मी 5 वाजता उठलो नाही काय जर मी 5 वाजता उठलो नाही तर मी जेव्हा केव्हा उठीन उठल्यावर पहिलं पाकिट काढीन आणि पाकिटातली सर्वात मोठ्या रकमेची नोट काढून टाकेन. समजलं? आणि पाकिटात कमीत कमी 500 रुपयाची नोट करायची. आता 2000ची तर वाजत बंद झाली ना बरोबर. आधी पहिले 1000ची नोट असेल. मी 500 रुपयाची नोट काढून टाकीन आणि उपाय हा इमानदारीनं करायचा. तुमचा मेंदू आहे ना ज्यावेळी पैशाला कात्री लागते तेव्हा सगळे नियम लागतात माणसाला लागतात. तुमचा मेंदू ना 3 वाजतात हे बाबा 5 वाजले जाईल तुम्ही अलार्मच्या अगोदर उठायची ना बघा. पण इमानदारीनं करायचं. मी स्वतः 500ची नाही त्यावेळी 100ची फाडले नव्हते. नाही मन झालं 500ची काढायची पण 100ची नोट फाडले आणि उपाय केला मात्र. पण अद्दल घडवली. 100 रुपयात अद्दल विकत घेतले. आज तोच दिवस आणि आजचा दिवस मी रोज उठतो. उपाय करायचा तो इमानदारीनं करायचा. समजलं? तर तुमच्या शरीराला तुम्ही जेवढी सवय लावाल ना तेवढी तुमच्यासाठी चांगलं आहे. आपल्या फॅमिलीसाठी पण चांगलं. बघा तुम्ही जर फॅमिली नसेल ऐकत ठीक आहे आपण आता सकाळी उठायचं पाणी गरम करायचं आंघोळ करायची निघायचं. घरात हे करा व्हिडिओ करा हे करा. पण ते मुलांना आपण दंड देण्यापेक्षा तुम्हीच रोज सकाळी उठून खापड करायला सुरुवात केलीत ना ऑटोमॅटिक त्यांना सवय लागते. समजलं? तर आपल्याला डिसिप्लिन लावणं गरजेचं आहे. वेळेत येणं. जर मला उशीर होणार असेल तर मला अगोदरच
घ्या ना फोन घ्या